नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। मराठी राज्यात हिंदी भाषेची सक्ती करणारा शासन निर्णय अखेर महायुती सरकारला रद्द करावा लागला। वाढता विरोध आणि संभाव्य मोर्चे तसेच येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन महायुती सरकारला हा निर्णय घ्यावा लागला। विशेषतः कधी नव्हे ते मराठी भाषेच्या मुद्द्यांवरून ठाकरे बंधू एकत्र येऊन येत्या 5 जुलै रोजी हिंदी सक्ती विरोधी मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा केली होती। त्याआधीच सरकारने यावर पुनर्विचार करून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केला आहे। राजुरा तालुक्यातील हरदोना गावात भावाने भावाचा गळा दाबून हत्या केल्याची घटना दिनांक 28 जून रोजी रात्री 9 वाजता घडली। प्रदीप मनोहर चिलमुले, वय वर्ष 24, राहणार हरदोना असे मृतकाचे नाव आहे। या प्रकरणी राजुरा पोलिसांनी वडील मनोहर चिलमुले, वय वर्ष 50 व भाऊ प्रफुल्ल मनोहर चिलमुले, वय वर्ष 30 यांना अटक केली आहे। प्राप्त माहितीनुसार हरदोना येथे राहणारे मनोहर चिलमुले यांना 3 मुले आहेत। 28 जून रोजी रात्री 9 वाजताच्या दरम्यान मृतक प्रदीप हा आपल्या पत्नीसोबत भांडण करून तिला मारहाण करीत होता। मध्यस्थी करायला गेलेल्या वडिलांकडून व भावाकडून हा गुन्हा घडला। अकोल्यात बँकेच्या एका उच्च अधिकाऱ्याला फसवल्याची घटना उघडकीस आली असून पोलिसांनी या प्रकरणात दोघांनाही अटक केली आहे। काही दिवसांपूर्वी बँकेच्या एका उच्च अधिकाऱ्याची एका ॲपच्या माध्यमातून खदान पोलीस स्टेशन अंतर्गत ओळख झाली। याचाच फायदा घेत त्या युवकांनी एकदा बँकेच्या अधिकाऱ्याला एका निर्जन स्थळी बोलावून सेक्ससाठी उत्तेजित करणारे इंजेक्शन दिले आणि स्वतःलाही लावून घेतले व अधिकाऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवतानाचा अश्लील व्हिडिओ सोशल माध्यमावर टाकण्याची धमकी देत बँकेच्या अधिकाऱ्याकडून 80,000ची फसवणूक केली। धानोरा तालुक्यातील टवेटोला येथे जंगलातून आणलेल्या डुंबर सातेची भाजी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांना विषबाधा झाली आहे। 27 जून रोजी सकाळी ही घटना घडली असून सर्व रुग्णांना धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। सुदैवाने आता सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असून ते स्थिर आहेत। मात्र यापुढे रानभाज्या खाताना अधिक दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। एका जखमी रुग्णाला सामान्य रुग्णालय गडचिरोलीवरून नागपूरला रुग्णवाहिकेने नेत असताना वाटेतच रुग्णवाहिकेने पेट घेतला, परंतु चालकाच्या सतर्कतेमुळे रुग्ण, डॉक्टर व चालक थोडक्यात बचावले। रुग्णवाहिकेने मात्र पेट घेतल्याने नुकसान झाले। 28 जून रोजी अतुल लोणारे या जखमी रुग्णाला नागपूरला हलविण्यात येत असताना दुपारच्या सुमारास उमरेड भिवापूर रोडवर ही घटना घडली। रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे। येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन सर्वच पक्ष सावधगिरीचा पवित्रा घेत वागताना दिसत आहेत। मात्र शिंदे सेनेत नागपूरच्या कुख्यात गुंडाने प्रवेश केल्याने सर्वत्र याची चर्चा होत आहे। नागपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अनेकांनी प्रवेश घेतला। यावेळी नागपूरचा कुख्यात गुंड व गँगस्टर संतोष आंबेकर याचा एकेकाचा साथीदार युवराज माथनकर यांनीही शिंदे सेनेत प्रवेश घेतला, तसे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत। यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। मात्र गर्दीत युवराजने चुकून प्रवेश केल्याचा दावा शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे। भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आता सर्वसाधारण माणसांच्या बजेटच्या बाहेर होत चालले आहे। प्रशासनाने इथली जंगल सफारी अतिशय महागडी केली असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची आहे। त्यातच आता मान्सूनच्या आगमनामुळे कोअर झोन बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून पावसाळ्यात बफर झोनमध्येच तुम्हाला जंगल सफारीचा आनंद घेता येणार आहे। चंद्रपुरातील कोळसा खाणीतून मोठा घोटाळा झाल्याची बातमी समोर आली आहे। खाणीतून जो कोळसा वीज वितरण कंपनीला जातो त्यात राग भेसळ करून कंपनीला कोळसा विकत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली असून या प्रकरणी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी चंद्रपुरातील 6 कोळसा खाणींना नोटीस बजावली असून अधिक तपास करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत। वणी येथे सध्या रोजच बाईक चोरीच्या घटना घडत आहेत। आता जर भाजीपाला घ्यायला गेलेल्या इसमाचीच बाईक चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मधुकर पिंपळकर हे बुधवारी सायंकाळी वणीच्या भाजी मंडईत भाजीपाला घ्यायला गेले। त्यांना तिथे खासगी काम होते म्हणून त्यांनी आपली बाईक नगर परिषदेच्या गेटच्या बाहेर रोडवर ठेवली आणि भाजीपाला घेऊन परत आल्यानंतर पाहतात तर गाडी तिथून गायब होती। शोधूनही न सापडल्याने गाडी चोरी झाल्याची त्यांच्या लक्षात आले। लगेच त्यांनी वणी पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।